नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी या प्लॅटफॉर्मवर स्पर्धायन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण एमपीएससीचे पीवायक्यूज डिस्कस करत आहोत आणि या उपक्रमाला तुमचा जो प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपले हे व्हिडिओज, आपले हे डिस्कशन्स अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे व्हिडिओज तुम्ही शेअर करा. आपण आता पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न असा आहे, लक्षात घ्या, रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर असे कुणाला म्हटलेलं आहे? नव्या युगाचे अग्रेसर. आधी जर ऑप्शन जर तुम्ही बघितले त्याच्यातला प्रत्येक व्यक्ती तुम्हाला नव्या युगाचा अग्रेसर दिसेल. तसे स्वामी विवेकानंदांचा जर विचार केला तर आपण आध्यात्मिक जीवनामध्ये एक प्रकारे काय म्हणू आपण त्याला, की भारताच्या पुनरुज्जीवनाची म्हणजे भारतामधल्या ज्या काही पुरातन आणि अत्यंत दैदिप्यमान अशा प्रकारच्या ज्या आध्यात्मिक परंपरा होत्या, ज्या आपण एक प्रकारे विसरून गेलो होतो, तर त्यांची पुन्हा एकदा भारतीयांना जाणीव करून देऊन एका नव्या आधारावर ज्याच्या प्रेरणा या भूतकाळातील भव्य परंपरांमध्ये होत्या, अशा नव्या आधारावर भारताची नवी उभारणी करण्याचा प्रयत्न स्वामी विवेकानंदांनी केला होता. हा मुद्दा महत्वाचा आहे. राजा राममोहन रॉय यांना सुद्धा नव्या युगाचा अग्रेसर आपण ज्याला म्हणता येईल. म्हणजे तत्कालीन मध्यमवर्गीय समुदायाचा जर विचार केला तर ब्रिटिशांनी जे काही बदल घडवून आणले होते ते बदल भारतीयांनी स्वीकारावेत, याकरता भारतीयांची सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थिती बदलावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये राजा राममोहन राय आघाडीवर होते. त्यांनी सामाजिक सुधारणांची भूमिका घेतली, शैक्षणिक सुधारणांची भूमिका त्यांनी घेतली, आर्थिक सुधारणा व्हावे त्यासाठी प्रयत्न केले, राजकीय सुधारणा व्हावे त्यासाठी प्रयत्न केले, वृत्तपत्र स्वातंत्र्याचा त्यांनी पुरस्कार केला होता, लक्षात घ्या. त्याच्यामुळं या केसमध्ये राजा राममोहन राय हे सुद्धा उत्तर असू शकतं. स्वामी दयानंद सरस्वतीचा विचार जर केला तर यांच्या संदर्भामध्ये सुद्धा हे वाक्य योग्य असू शकतं का? कारण त्यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भूतकाळातील दैदिप्यमान अशा परंपरांच्या आधारे भारताची नवी राजकीय पुनर्घटना करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, सामाजिक पुनर्घटन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आर्य समाजाच्या माध्यमातून. वेदांकडे परत चला या माध्यमातून भारतातल्या प्राचीन काळामधल्या वैभवशाली परंपरा त्यांनी आपल्यासमोर पुन्हा एकदा आणल्या आणि त्या माध्यमातून भारताची पुनर्रचना झाली पाहिजे अशा प्रकारच्या संकल्पना त्यांनी मांडल्या आणि त्याच्यातून राष्ट्रवादाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली आणि त्यामुळे दयानंद सरस्वतीबद्दल सुद्धा असं कदाचित आपल्याला म्हणता येईल. आणि ज्योतिबा फुल्यांबद्दल तर म्हणताच येईल. तशात की ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्याचप्रमाणे समाजामधले जे मागास समुदायामधले जे घटक होते त्यांच्या उत्थानाची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. शैक्षणिक चळवळी असतील किंवा कामगारांच्या चळवळी असतील, अशा अनेक माध्यमातून ज्योतिबा फुलेंनी आपलं योगदान दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तसं जर बघितलं तर हा हा जो एक्सप्रेशन आहे, हा जो एपिथेट आहे, याच्यातलं कुणाला सुद्धा लागू शकतो. पण तसं आहे का? नाही. इथं स्पेसिफिकली विचारलेलं आहे की रवींद्रनाथ टागोरांनी कुणाला म्हटलेलं आहे. लक्षात आलं का? इथं हा मुद्दा फार महत्वाचा लक्षात, की रवींद्रनाथ टागोरांनी हे वाक्य किंवा हा जो शब्द आहे, हा जो वाक्प्रचार हा कुणाकरता वापरला, अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला फार बारकाईने या ठिकाणी वाचावं लागणार आहे की हे वाक्य कुणाचं आहे? रवींद्रनाथ टागोरांचं आहे. आणि म्हणून इथं क्वेश्चन हा स्पेसिफिक बनतो. मग तुम्ही म्हणू शकता की रवींद्रनाथ टागोर म्हटल्यानंतर कदाचित मग ते बंगाली असतील, तर मग त्यांनी ज्यांना अग्रेसर म्हटलं तेही कदाचित बंगाली असतील. पण मग इथं सुद्धा आपलं काय स्वामी विवेकानंद आणि राजा राममोहन यांच्यामध्ये कन्फ्युज होण्याची शक्यता आहे. मुळे थोडंसं स्पेसिफिकली माहिती असायला पाहिजे. रवींद्रनाथ टागोर कुणाला नव्या युगाचे अग्रेसर म्हणतात हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. या ठिकाणी एक पॅराग्राफ मला काय म्हणू आपण त्याला, की सापडलेला आहे. गुजरात विद्यापीठाच्या अभ्यास साहित्यामधून हे वाक्य मी घेतलेलं आहे. हा पॅराग्राफ मी घेतलेला, लक्षात घ्या. इन द लँग्वेज ऑफ वर्ल्ड पोएट रवींद्रनाथ, म्हणजे रवींद्रनाथ यांच्या दृष्टिकोनातून, यांच्या भाषेमध्ये, इन द लँग्वेज ऑफ वर्ल्ड पोएट रवींद्रनाथ, राजा राममोहन रॉय इनॉगरेटेड द मॉडर्न एज इन इंडिया. भेटलं का वाक्य? भेटलं का प्रश्नाचं सोर्स तुम्हाला? इनॉगरेटेड मॉडर्न एज इन इंडिया, म्हणजे त्यांनी आधुनिक युगाची सुरुवात केली. म्हणजेच आधुनिक युगामध्ये ते अग्रेसर होते. आधुनिक युगाचे अग्रेसर, ज्यांनी आधुनिक युगाला चालना दिली, आधुनिकतेची सुरुवात ज्यांनी केली, असे लक्षात घ्या की राजा राममोहन राय. इन द लँग्वेज ऑफ वर्ल्ड पोएट रवींद्रनाथ, राजा राममोहन रॉय इनॉग्रेटेड द मॉडर्न एज इन इंडिया. ही वॉज द फादर ऑफ द इंडियन रेनेशा. हे वाक्य लक्षात ठेवा. अँड द प्रोफेट ऑफ द इंडियन नॅशनलिझम. भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित. आता हे पुढचे वाक्य लक्षात ठेवा. ते केवळ नव्या युगाचे अग्रेसर होते एवढंच नाही, तर ते लक्षात घ्या की भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित होते. हे वाक्य सुद्धा लक्षात ठेवा. कारण जर ते रवींद्रनाथांच्या भाषेमध्ये नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले असं जर विचारलं तर रवींद्रनाथाच्याच भाषेमध्ये, रवींद्रनाथ टागोरांच्याच भाषेमध्ये राजा राममोहन राय हे भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित होते. रवींद्रनाथ टागोरांच्याच भाषेमध्ये भारतीय पुनरुज्जीवनाचे, ज्याला आपण इंडियन रेनेशा असं आपण ज्याला म्हणतो, भारतीय पुनरुदय आपण ज्याला म्हणतो, त्याचे जनक राजा राममोहन राय होते. म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी, लक्षात घ्या, राजा राममोहन रायांना नव्या युगाचे अग्रेसर, इंडियन रेनेशाचे जनक आणि त्याचप्रमाणे
भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित अशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. बघा त्यांच्याबद्दल अजून काय म्हटलेलं आहे, नॉट ओके ओनली ही वॉज अ सोशल रिफॉर्मर, म्हणजे राजा राममोहन राय सोशल रिफॉर्मर होते, बट ही हॅज ऑल्सो मेड अन अनफॉरगेटेबल कॉन्ट्रीब्युशन टू द वुमन्स राईट्स अँड एज्युकेशन इन इंडिया अलॉंग विथ रिलिजियस अँड इकॉनॉमिक आस्पेक्ट, म्हणजे त्यांनी सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. हे ब्रॉट अ रेनेशा इन द मॉडर्न इंडिया अँड बेंगॉल थ्रू द एस्टॅब्लिशमेंट ऑफ वुमन राईट्स अँड ईस्ट वेस्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन, त्यांनी भारतामधलं पौर्वात्य शिक्षण आणि पाश्चिमात्य शिक्षण यांचा कुठेतरी समन्वय साधायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये. He worked tirelessly to protect the rights of Indians. So he was awarded the title of the father of the Bengal Renaissance. बंगाल रेनेशाचे जनक असं त्यांना म्हटलं जातं. तर अशा प्रकारे रवींद्रनाथ टागोरांच्या मते ओके नव्या युगाचे अग्रेसर हे राजा राममोहन राय होते. ओके, तर हे डिस्कशन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.